झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता सगळ्याकरता मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही, म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला करतो. चला अध्यक्ष नाना, तुम्हाला ऐकायचंय ना? लक्षवेधी 7 आणि 8. एक मिनिट. लक्षवेधी 7 आणि 8 पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, आता आपण विधेयक घेऊ. बिल थांबा अध्यक्ष, थांबा 1 मिनिट. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय, यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती, आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही, लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना, तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना. ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी देणार. आता शासकीय विधेयके सुरू करावी. शासकीय विधेयके विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे खंडशः विचार व संमत करणे. सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव मांडायला सांगा ना. प्रस्ताव कुठं मांडलाय तेच सांगतोय. मांडायला सांगा मंत्र्यांना. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती
सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. 25 हा विधेयक हो, क्रमांक मग 13. मग अध्यादेशाचं कन्व्हर्शन करा. असं नसतं चालत. असं कसं सांगता तुम्ही चुकीचं? तेरा नंबर मांडला आणि आता हो मग आता पण तू बोलताय. प्रस्ताव मांडू का? प्रस्ताव मांडू का? विधेयक 13 प्रस्ताव असा आहे की विधान परिषद संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे. भास्करराव जाधव बोला. अध्यक्ष महोदय, हे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 2025, 13 आणि 14 ही दोन्ही एकसारखीच विधेयकं आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही प्रस्तावावर एकत्रितपणे चर्चा करता येत नाही, म्हणून मी दोन्ही विषय एकत्र मांडतो. पुढच्या वेळेला बोलण्याची आवश्यकता नाही दादा. या विषयात बोलण्यासारखं काहीच नाही अध्यक्ष महोदय. याचं कारण असं की सर्वसाधारणपणे गेले 2, 2.5, 3 वर्ष विजय पंडित आपसात बोलू नका तुम्ही दोघं तिघे जण. बोला. दर 6 महिन्यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर येतोय. आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या ठिकाणी जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे उमेदवार उभे राहतात त्या उमेदवारांना निवडून आल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी जमा केलं पाहिजे किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं पाहिजे. न पेक्षा त्यांचं निवडून आलेली निवड रद्द होते आणि ते डिस्क्वालिफाय होतात. आणि म्हणून याकरता आपण दर 6 महिन्यांनी ही मुदत आपण वाढवून देत असतो. कशा करता? तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण 6 महिन्यामध्ये देऊ शकत नाही. त्याला जेवढी प्रशासकीय यंत्रणा अपेक्षित आहे तेवढी प्रशासकीय यंत्रणा ही आपण पुरी करू शकत नाही. आणि म्हणून ज्याला कोणाला सर्टिफिकेट मिळण्याचा जो कोणी लाभार्थी आहे किंवा ज्याचा हक्क आहे त्याला प्रशासकीय यंत्रणेमुळे उशीर होतो, म्हणून त्याला आपण सातत्याने ही मुदत वाढवून देतो. ही मुदत दादा गेले अनेक वर्ष आपण वाढवतोय. माझा मुद्दा एवढाच आहे की गेल्या वेळेला याच सभागृहामध्ये याच मंत्रिमंडळातले सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आता महसूल मंत्री आहेत, त्या महसूल मंत्र्यांनी काही अशा पद्धतीचे जे कोणी जिल्हा पातळीवरचे अधिकारी आहेत, समाज कल्याण खात्याचे अधिकारी आहेत, ते सगळे महाराष्ट्रातले अधिकारी आम्ही भरले. आणि आता याच्या पुढं अशा प्रकारची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्याला कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही या सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं. आणि आम्ही सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. आम्ही सर्वांनी बाकं वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. आज सरकार येऊन 1 वर्ष होऊन गेलंय. 1 वर्षानंतर सुद्धा नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीकरता हाच